मुक्तिभूमी हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील स्मारक संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. 2 एप्रिल 2014 रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. याच ठिकाणी 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे परिषद भरवली. काळाराम मंदिर सत्याग्रह मागे घेतला आणि मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुक्तिभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला असून या पुतळ्याचे अनावरण 4 मार्च 2014 रोजी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथे विपश्यना हॉल, विश्वभूषण स्तूप, बुद्ध विहार, वाचनालय, भिक्षू निवास, भिक्षू प्रशिक्षण केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प, आर्ट गॅलरी, संग्रहालय, विश्रामगृह, अनाथाश्रम, वसतिगृह आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनी मुक्तिभूमी या स्थळाला महाराष्ट्र राज्य सरकारने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.